आता जे राष्ट्रवादी जे अजितदादाची जे राष्ट्रवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये असं आहे, त्या लोकांच्या डोक्यामध्ये त्या लोकांना सुधच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. ते चाहे रुपाली ठोंबरे असो किंवा रुपाली चाकणकर असो, तो त्याच्यासाठी अजितदादाने इतका मोठा निर्णय घेतला असेल. आणि रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे, रूप बघून दिलेला आहे, काय बघून दिलेला आहे आपल्याला माहीत नाही. तो आणि काय काम तो काय केलेला नाही आहे. आज मी ग्राउंड लेवलवरती महिलांच्यासाठी काम करत आहे आणि आपण अगोदर पण बघितलेलं आहे की जे संपदा मुंडे एक युवा मुलगी मेली आहे, तरी पण तुम्ही त्यांचे चरित्रवरती तुम्ही आक्षेप करताय आणि तुम्ही महिला आहे की काय आहे. आणि हे रुपाली चाकणकर ताई संदर्भात मी 2 वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये, तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे. आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाही आहे. आणि बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जसे त्यांच्या कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे, तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही, काहीही कळत नाही आहे गोष्टी. आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही. आणि कशाला त्यांना पाठबळ अजितदादा देत आहे मला ते पण कळत नाही. आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल.